नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अनेक लाभार्थी सध्या एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत। घरकुल योजनेचा हप्ता अजून आला नाही, हप्ता रखडला आहे, अशा वेळी काय करावे? जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना किंवा इतर कोणत्याही घरकुल योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा हप्ता थांबला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत हप्ता का थांबतो, कोणती कारणे असतात आणि तो पुन्हा सुरू करण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय करावी लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथमतः आपण समजून घेऊया की घरकुल योजनेचा हप्ता कसा दिला जातो। साधारणपणे घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात। पहिला हप्ता मंजुरीनंतर दिला जातो, दुसरा हप्ता बांधकामची प्रगती पाहून दिला जातो आणि शेवटचा हप्ता घर पूर्ण झाल्यावर दिला जातो। परंतु अनेक वेळी लाभार्थी सांगतात की पहिला हप्ता आला पण दुसरा हप्ता आला नाही, काहींना दुसरा हप्ता मिळाला पण तिसरा रखडला, तर काही जणांना मंजुरी मिळाली पण खात्यात पैसेच आले नाहीत। तर पहा मित्रांनो, हप्ता रखडण्याची काही मुख्य कारणे आहेत। पहिले कारण म्हणजे बांधकामची प्रगती नोंदवली नसणे। शासनाकडून अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून फोटो अपलोड करतात, जर फोटो अपडेट झाले नाही तर पुढचा हप्ता थांबतो। दुसरे कारण आहे ते म्हणजे बँक खात्याची अडचण। तुमचे खाते बंद असेल किंवा आधार लिंक नसेल, NPCI मॅपिंग नसेल किंवा खाते निष्क्रिय असेल तर पैसे खात्यात जमा होत नाहीत। याच्यामध्ये तिसरं कारण असे आहे ते म्हणजे कागदपत्र अपूर्ण असणे। काही वेळा 7/12 उतारा, घराचा पुरावा, ग्रामपंचायत नोंद, बांधकामचा टप्पा यामध्ये त्रुटी असतात। चौथे कारण म्हणजे तांत्रिक अडथळे, सर्व्हर प्रॉब्लेम असणे, पोर्टल अपडेट नसणे, निधी उपलब्ध नसणे, जिल्हा स्तरावर प्रलंबित फाईल यामुळे सुद्धा हप्ता उशिरा येऊ शकतो। तर आता प्रश्न येतो की अशा वेळी लाभार्थ्यांनी काय करावे? तर पहा मित्रांनो, सर्वात पहिले काम ग्रामसेवक, पंचायत सचिव किंवा तालुका पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधा। तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक घेऊन जात असताना आणि तुमचा हप्ता कोणत्या टप्प्यावर आहे ते तपासा। त्यानंतर तुम्हाला दुसरे काम काय करायचे तर पहा, तुमचे बांधकाम पूर्ण झाले असल्यास तात्काळ फोटो काढून घ्या। अनेक ठिकाणी जिओ टॅग फोटो अपलोड केल्याशिवाय हप्ता रिलीज होत नाही। जिओ टॅग अर्थात याचा असा अर्थ आहे की फोटो काढल्यानंतर ते पुढील अधिकारी त्याचे मॅपिंग करून हप्त्यासाठी पुढे रिलीज करत असतात। याच्यामुळे देखील हा प्रॉब्लेम होऊ शकतो। तिसरे काम आहे बँकेत जाऊन खाते सक्रिय आहे का ते तपासा। आधार लिंक आहे का, DBT सुरू आहे का, NPCI मॅपिंग आहे का, हे नक्की तपासावे लागेल तुम्हाला। चौथे काम आहे, जर अधिकारी भेटत नसतील तर लेखी अर्ज द्या, हे सर्वात महत्त्वाचं आहे। अर्जामध्ये तुमचे नाव, गाव, योजना नाव, मंजुरी क्रमांक, किती हप्ता मिळाला आणि किती बाकी आहे हे सविस्तर तुम्ही त्या अर्जामध्ये लिहा। सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, अर्ज दिल्यावर त्याची पावती अगदी तुम्हाला घ्यावी लागेल, कारण पावती असेल तर पुढे तक्रार करताना हा पुरावा म्हणून तुम्हाला वापरता येतो। तुम्ही अर्ज दिल्यानंतर त्याचे एक झेरॉक्स काढा आणि ते दोन्ही त्यांच्याकडे द्या। अधिकाऱ्याची त्याच्यावरती एक सही घ्या, एक सही केलेली तुमच्याकडे आणि एक त्यांच्याकडे, असे 2 प्रत तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। जर ग्रामपंचायत स्तरावर काम झाले नाही तर पंचायत समिती, गट विकास अधिकारी, ज्यालाच आपण BDO म्हणतो, यांच्याकडे तुम्ही जा, तिथेही तक्रार नोंदवा। त्यानंतरही काही उपाय झाला नाही तर जिल्हा परिषद, ग्रामीण गृहनिर्माण विभाग, समाज कल्याण विभाग किंवा संबंधित विभागाकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार देखील तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, काही लाभार्थी एक मोठी चूक करतात, ते घराचे काम अर्धवट ठेवतात आणि पुढचा हप्ता येण्याची वाट पाहतात, पण शासन नियमाप्रमाणे बांधकाम प्रगती दिल्याशिवाय पुढचा हप्ता दिला जात नाही। त्यामुळे शक्य असेल तेवढे बांधकाम पुढे तुम्ही चालू ठेवा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पहा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा। अनेक वेळा OTP, मॅसेज, सूचना या मोबाईलवर येतात, जुना नंबर असेल तर माहिती मिळत नाही। घरकुल योजनेत लाभार्थी नाव बदल, खाते बदल, आधार दुरुस्ती, वारस नोंद अशा कारणामुळे देखील हप्ता अडकतो। त्यामुळे माहितीमध्ये काही बदल असेल तर तुम्ही त्वरित कार्यालयामध्ये अपडेट करा। तुमचे घरकुल पूर्ण होईपर्यंत तरी हे काही 4-5 कामे तुम्ही करू नका शक्यतो। जर तुम्हाला पहिला हप्ता मिळालाच नसेल तर मंजुरी यादीत नाव आहे का ते तपासा। काही वेळा नाव मंजूर असते पण बँक डिटेल चुकीची देखील असते। जर दुसरा हप्ता अडकला असेल तर पाया, भिंत, छप्पर या टप्प्याचा फोटो आणि पंचनामा तपासा। जर तिसरा हप्ता अडकला असेल तर घर पूर्णत्व प्रमाणपत्र, शौचालय बांधकाम, अंतिम पाहणी बाकी असू शकते।
मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये निधी टप्प्याटप्प्याने येतो, तर त्यामुळे मंजुरी झाली तरी सर्वांना एकाच दिवशी हप्ता मिळत नाही। त्यामुळे अफवांवर तुम्ही विश्वास अजिबात ठेवू नका। कोणी सांगितले की पैसे देऊन हप्ता लवकर मिळतो, तर पहा, अशा दलालांपासून तुम्ही सावध राहा। शासनाचे पैसे हे थेट खात्यात तुमच्या जमा होत असतात, याच्यामध्ये कोणालाही पैसे देऊ नका। तर मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाचे 7 मुद्दे सांगतो, पहा। एक सोपी प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे। अर्ज क्रमांक तुम्ही जवळ ठेवा, आधार कार्ड आणि बँक पासबुक घ्या, ग्रामपंचायतीत स्थिती तपासा, बांधकाम फोटो जमा करा, बँक खाते तपासा, लेखी अर्ज द्या, पुढील स्तरावर तक्रार करा। या 7 कारणामुळे जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केलात तर बहुतांश लाभार्थ्यांचे हे प्रश्न तुमचे सुटतात। मित्रांनो, तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर पंचायत समिती कार्यालयात आठवड्यातून एकदा चौकशी करा। शहर भागात असाल तर महानगरपालिका किंवा नगर परिषद गृहनिर्माण विभागात चौकशी करा। तसेच सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तुमच्या जवळ ठेवा। आधार, पासबुक, मंजुरी पत्र, फोटो, अर्ज पावती हे सर्व महत्त्वाचे असतात। घरकुल योजनेचा हप्ता रखडल्यास घाबरू नका। योग्य माहिती, योग्य कार्यालय आणि योग्य कागदपत्रे दिल्यास हप्ता नक्की तुम्हाला भेटू शकतो। तर पहा मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वाचा बनवलेला होता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, यातील माहिती कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाची माहिती, सरकारी योजना असेल, GR अपडेट, घरकुल, शेतकरी योजना आणि लाभार्थी माहिती आम्ही रोज तुमच्यासाठी या चॅनलवरती घेऊन येत जाऊ। तर तुमचा हप्ता कोणत्या टप्प्यावर अडकला आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा, आम्ही शक्य ती माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू। चला, भेटूया पुन्हा नवीन अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या व्हिडिओत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।